समाजकार्य म्हणजे केवळ काम नव्हे तर एक व्रत आहे, तो एक सेवाभाव आहे. हे आयुष्यभर तंतोतंत जगणारे, ज्यांच्याकडून अनेक समाजसेवेंना ऊर्जा मिळते, दिशा मिळते, काम करण्याची उमेद मिळते, ते आदरणीय गिरीशजी प्रभुणे आम्ही आपणास प्रदान करू इच्छितो. सर्वप्रथम डॉक्टर संतोषजी मोरे आणि डॉक्टर त्रिपाठी यांना विनंती की धनादेशाचा एनवलप हा कृपया गिरीशजींना आपण प्रदान करायचा आहे. त्रिपाठी सर या, सर इकडनं समोरच्या बाजूने आलास तर जास्त बरं, फोटो घेऊ. हा ओके, तुम्ही हात लावायचा आहे सर, समोर बघा. जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि संतोषजी डॉक्टर रात्र झटणारी संस्था, मी सन्माननीय दीपकजी सोनवणे आणि योगेशजी गाडेकर यांना विनंती करतो, त्यांनी त्यांची इच्छा आहे की छोटासा धनादेश त्यांच्या स्वीकारावा. त्यांच्या कुटुंबियांसाठी योगदान देणाऱ्या सामाजिक संस्थेच्या वतीनं रोटेरियन दीपकजी सोनवणे, रोटेरियन डॉक्टर योगेश गाडेकर यांच्यातर्फे एक छोटासा धनादेश गिरीशजींच्या संस्थेसाठी, त्यांच्या कार्यासाठी प्रदान होतोय. केल्याने होत आहे रे अधिक केले, अर्थात कोणतं भाषण फक्त पत्रकांमध्ये छापून न आणता देणाऱ्यांना देत आम्ही इथे सेट करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. कृपया स्थानापन्न व्हायचंय. डीजी संतोषजी मराठेंचा आपण स्वागत करणार आहोत. मी फर्स्ट लेडी तनुजा मराठे मॅम होईल आणि स्थानापन्न होतील. जोरदार टाळ्या वाजवूया फर्स्ट लेडी तनुजा मराठे मॅम यांच्यासाठी. लांडे पाटील यांचाही आपण येथे सन्मान सत्कार करणार आहोत. मी संतोष मराठे सरांना विनंती करतो की आपण सन्माननीय श्री विलास लांडे पाटील यांचा या RCC कॉन्फरन्स निमित्त स्वागत करत सन्मान करायचा आहे. भोसरी विधानसभा प्रथम आमदार अशी ज्यांची ओळख आहे, ज्यांनी पिंपरी चिंचवड शहरालाच नव्हे पुणे आणि पुणे जिल्ह्याला जागतिक पातळीवर आपल्या कार्यातून ओळख निर्माण करून दिली, ते सन्माननीय विलास लांडे पाटील यांचा RCC कॉन्फरन्स 2025 मध्ये अतिशय आदरपूर्वक सत्कार होतोय. यानंतर सोनवणे, कृपया आपण संतोषजी परदेशी यांचंही स्वागत करायचं आहे. रोटेरियन संतोषजी परदेशी दीपकजी सोनवणेंच्या हस्ते स्वागताचा स्वीकार करताना, यानंतर RCC काउन्सिलर मारुतराव जाधव लांडे पाटील यांच्या हस्ते. यानंतर RCC चेअर आनंद कुलकर्णी यांचाही स्वागत कर सत्कार. रोटेरियन आनंदजी, ट्रेझरर रोटेरियन सुनील पाटील यांनी कृपया समोर येऊन आदरपूर्वक. ज्ञानेश्वर विधाते यांना विनंती करतो. विक्रांत शेठ लांडे पाटील हे येथे आवर्जून उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांना विनंती मंचावर येऊन विधाते सरांच्या हस्ते आपण कृपया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक डॉक्टर संजीव कुमार पाटील यांचं शब्द सुमनाने स्वागत. रोटेरियन CA गजाननजी मुंगळ, तसेच डॉक्टर शैलजा माने, रोटेरियन आनंदजी कुलकर्णी, त्यानंतर PSI सन्माननीय PSI वैभवजी पाटील, डॉक्टर अश्विन भालेराव, डॉक्टर मुकेश बाबा, त्यानंतर रोटेरियन माधव फुले, रोटेरियन मोहन टिल्लू, तसेच मिस्टर गजानन राजूरकर, सुजित कुमार चक्रवर्ती, रोटेरियन श्रीनिवास केंदळे, त्यानंतर रोटेरियन रवी राजापूरकर, रोटेरियन संतोषजी परदेशी, रोटेरियन मारुतराव जाधव, तानाजी कवडे, मिसेस कल्याणी पेटकर, डॉक्टर राहुल शिलेदार, डॉक्टर सचिन हुंडेकरी आणि रोटेरियन मैथिली किर्लोस्कर. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात यांच्या शब्दसुमनांनी स्वागतासाठी आणि त्यांचा सन्मान सत्कार दिलेल्या हॉलमध्ये रोटरी 3131च्या वतीनं अर्थात डायनामिक भोसरीच्या वतीनं होणार आहे. धन्यवाद.
संपत, रोटेरियन इरफान आवटे. नाव घेतल्यानंतर लगेचच मंचावर या. रोटेरियन दीपा जावडेकर, रोटेरियन श्रीकांतजी खुळके, रोटेरियन संतोषजी परदेशी, रोटेरियन सोनाली गांधी, रोटेरियन राजन जांभळे, रोटेरियन दीपक आदम श्राम, रोटेरियन अजयजी काळे, रोटेरियन संजय कुलकर्णी, रोटेरियन वैभव गवळी आणि रोटेरियन कविता मुथा. को होस्ट RCC कॉन्फरन्स 2025. जोरदार टाळ्या वाजवूयात या सर्व रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प. खेडकर सर कृपया मंचावर यायचे. या भल्या मोठ्या सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिलं. कुठली अट यांचा गिरीशजींच्या हस्ते आपण संकल्पक रोटेरियन मारुतराव जाधव यांच्या लेखणीतून यांच्या हातून जे कार्य घडले त्याचा आपण सन्माननीय सर्व पाहुण्यांच्या हस्ते अर्थात मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय उपस्थित सर्वांच्या हस्ते या दोनही पुस्तकांचं प्रकाशन करणार आहे. पुस्तक अनावरण होत आहे. RCC या कॉन्फरन्सवर आधारित तसेच योगासन प्राणायाम एक वरदान संकल्पक रोटेरियन मारुतराव जाधव यांच्या लेखणीतून तयार झालेल्या या ऑफ RCC साठी मंचावर येण्याची विनंती, पोडियमवर येण्याची विनंती करतो. नमस्कार. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री गिरीश प्रभुनी सर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि त्याचप्रमाणे आजच्या समारंभाच्या निमित्तानं माझ्या 2 पुस्तकांचं देखील या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. डिस्ट्रिक्ट प्रभुनी सर सारखे आदरणीय व्यक्ती आहेत. आमचे संतोषजी मराठे हे देखील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत आणि माझ्याबरोबर काम करणारे ऑफिसर्स आहेत. सर्वांची नावं घेतली फार वेळ होणार आहे याची जाणीव मला आहे, कारण आपल्याला उन्हामध्ये तिष्ठत ठेवणं हे मला आवडणारी नाही. पण RCC कॉन्फरन्स आहे. आता RCC कॉन्फरन्स ही रोटरी समाज सभा अर्थात त्याच्या अगोदर ही रोटरीचं आली कशी. रोटरीला 120 वर्ष झालेली आहे. जगामध्ये 120 वर्ष NGO म्हणून काम करणारी दुसरी कुठलीही संस्था नाही. कारण येतात संस्था काम करतात परंतु इतकं नाही आणि तेही आंतरराष्ट्रीय पातळीवर 120 ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि अर्थातच हे केल्यानंतर रोटरी ही शहरामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा वाढली, अजूनही वाढते. आणि ते करत असताना 1986 साली असं लक्षात आलं रोटरीज इंटरनॅशनल संचालक मंडळाचं की आपण प्रयोग हे करतो, समाजकार्य करतो. क्लब आपले शहरामध्ये आहे आणि खरं काम करायचं असेल तर ते ग्रामीण भागामध्ये करायला पाहिजे. तिथली खरी उन्नती व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच त्याच्यासाठी म्हणून रोटरी व्हिलेज कोर हे 1986 साली रोटरी इंटरनॅशनलने पहिल्यांदा ठराव केला आणि 1987 सालापासून RCC म्हणून रोटरी कम्युनिटी समाज हे रोटरी समाज हा अत्यंत समाजासाठी काम करणारी यंत्रणा आहे. आणि खरोखर हे आत्ता जर आपण पाहिलं तर रोटरी इंटरनॅशनलवरती 14,526 इतके तुमच्या ह्याच्यासारखे RCC आहेत. आणि आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे रायगड आणि पुणे ह्या डिस्ट्रिक्टमध्ये 137 आहेत. आणि असाच आहे कारभार हा रोटरीचा चालत असतो. आणि ग्रामीण विभागाचा देखील प्रगती व्हावी हे प्रामुख्याने होते. आणि हे RCCचं देखील त्याचं संचालक मंडळ आहे. संचालक मंडळ काम करायची दिशा कोणती आहे हे पण आहे. म्हणजे त्या ठिकाणी रोटरीसारखं संचालक मंडळ काम मार्फत हे करून घेतं आणि ते करून मग तुमच्यापर्यंत सेवा जे गरिबांना जे किंवा ज्यांना गरज आहे, ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याची विशेषतः ग्रामीण विभागामध्ये हे काम करतं. आत्ताचे जे देशचे गव्हर्नर आहेत तर त्यांचा पहिल्यापासून ह्या घोडा ह्या लोकांच्यासाठी काम करणार आहे. आणि म्हणून आता फारसा याच्यावरती न बोलता कारण तुम्हाला उन्हामध्ये तिष्ठत बसावं लागणार आहे हे न थांबता मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.